ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। राज्यातील सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठित पतसंस्थांपैकी एक असलेली बुवासाहेब नवले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, जी सहकार क्षेत्रातील मातृसंस्था म्हणून ओळखली जाते, तिची 33वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार 21 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे। ही सभा दुपारी 12 वाजता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भाऊसाहेब हांडे सभागृहात पार पडेल, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आली आहे। संस्थेचे उपाध्यक्ष रमेशराव जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार सभा सुरू होण्यापूर्वी अर्ध्या तासापर्यंत गणपूर्ती न झाल्यास त्याच दिवशी सभेचे कामकाज गणपूर्तीशिवाय सुरू करण्यात येईल। 2023-2024 आर्थिक वर्षातील प्रगती। पतसंस्थेने 2023-2024 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी दर्शवली आहे। संस्थेच्या ठेवीमध्ये वाढ होऊन एकूण ठेवी 20,81,81,901 इतक्या झाल्या आहेत। कर्ज वाटपातही वाढ होऊन 22,29,80,151 इतके कर्ज वाटप करण्यात आले आहे। संस्थेची गुंतवणूक 20,21,22,799 पर्यंत पोहोचली आहे, तर स्थावर मिळकत 69,82,823 इतकी झाली आहे। संस्थेने नफा 40,79,672 मिळवला आहे, मात्र मागील वर्षाच्या तुलनेत 17,45,640 इतकी घट झाली आहे। खेळते भांडवल 42,14,24,136 इतके झाले असून वार्षिक उलाढाल 1,342 करोड 17,36,488 इतकी झाली आहे, ज्यात 284 करोड 32,75,798 ची वाढ झाली आहे। वसूल भाग भांडवल 21,14,800 इतके झाले असून राखीव व इतर निधी 87,61,692 इतका झाला आहे। ऑडिट वर्ग अ प्राप्त झाल्यामुळे संस्थेने सभासदांना 7% लाभांश जाहीर केला आहे। संचालकाचे आवाहन। सभेच्या आयोजनानंतर ज्येष्ठ संचालक ॲडव्होकेट आनंदराव नवले, सौ प्रतिभाताई घुले, श्रीमती मंदाताई नवले, भास्कर दराडे, रामदास धुमाळ, विठ्ठल धुमाळ, प्रकाश देशमुख, सुजित नवले, दिलीप मंडलिक, शिवाजी चौधरी, भागवत शेटे, अनिल गायकवाड, रामदास शेटे, मुरलीधर शेनकर, गौरम ताजने, सूर्यभान नायकवडी, साईनाथ नवले, विक्रम मंडलिक, सौ संगीता चौधरी तसेच तज्ज्ञ संचालक भाऊसाहेब झोळेकर, शांताराम काकड आणि स्वीकृत संचालक शरद पानसरे यांनी सभासदांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। सभेचे व्यवस्थापन सरव्यवस्थापक लखन शिंदे यांच्याकडे असून ते सभेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व आवश्यक तयारी करत आहेत। ABP न्यूज ब्युरो चीफ रिपोर्ट डॉ. विश्वासराव आरोटे, कळसुबाई शिखरावरून।